आमचे यूट्यूब चॅनल स्टडी कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही प्रस्तुत करत आहोत इयत्ता 7वी विषय मराठी। पाठ आहे अनुभवी शेतकरी। लेखक यशवंत सुरोशे। प्रस्तुत करता आहे खान फरजाना माजिदुल्ला, शिक्षिका स्टेशन चेंबूर, मनपा उर्दू शाळा। अनुभवी शेतकरी। रामरावांनी आपल्या मुलांना कष्टाचे महत्त्व पटावे म्हणून केलेली युक्ती कशी यशस्वी झाली याचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे। आयुष्यभर कवाड कष्ट करून रामरावांनी 8 एकरांची शेती स्वच्छ मालकीची केली। एकीकडे शून्यातून विश्व निर्माण केल्याचा आनंद रामरावांच्या मनात होता, तर दुसरीकडे आपली तिन्ही मुले नीट शिकली नाहीत आणि शेतीच्या कामाला हातभार लावत नाहीत या चिंतेने त्यांचे मन ग्रासले होते। उतारवयामुळे आता कामही होत नव्हते, त्यात मनाच्या या रोगाला कोणतेच औषध लागू पडत नव्हते। बिछाण्यावर पडलेल्या रामरावांच्या डोळ्यासमोर 8 एकरांचा हिरवागार पट्टा उसाळ पडल्याचे दुःस्वप्न तरळून जायचे। जीव घाबराघोबरा व्हायचा, पण तिन्ही मुलांना फिकीर नव्हती। 22-25 वर्षांचे हे तगडे तरुण गावभर हिंडत, गप्पा मारत आणि फक्त जेवायला घरी वेळेवर येत। रामरावांना काय करावे हेच कळेना। एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने रामराव घराबाहेर पडले। दवाखान्यात न जाता पेठेतल्या एकमेव बँकेत गेले। बँकेच्या व्यवस्थापकांशी अर्धा तास चर्चा केली आणि परत घरी आले। रात्री रामरावांच्या पत्नीने सर्वांना जेवायला बोलावले। जेवणापूर्वी रामराव मुलांना म्हणाले, मुलांनो, आता मी थकलोय, माझ्याच्यानं ही शेतीवाडीची कामं होणार नाहीत। तुम्हालाही शेतीची कामं करायला कमीपणा वाटतो। बँकेत मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलोय। तुम्हाला प्रत्येकाला 5 लाख रुपये कर्ज मिळेल, त्यातून तुम्ही पोट पाण्याचा धंदा करा। कर्जासाठी जमीन गहाण ठेवायचं ठरवलंय। फक्त तुम्ही एक काम करा, गावातल्या बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने 10,000 रुपये भरून आपापलं कर्ज खातं बँकेत काढा। कागदपत्रांची जमवाजमव मी केली आहे। मुलांना खूप आनंद झाला। प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 5 लाखांचा आकडा तरळत होता। त्यानंतर हे 10,000 कुठून आणायचे असा प्रत्येक जण विचार करू लागला। त्या रात्री तिन्ही मुले बराच वेळ चर्चा करत एकत्र बसली। दुसऱ्या दिवशी सकाळी कुठेतरी पेठेत मित्रांकडे उसनवारी करण्यासाठी गेली, पण कोणाचेच काम झाले नाही। रामराव या सर्वांचा कानोसा घेत होते। दुपारच्या वेळी तिन्ही मुले रामरावांचा निरोप घ्यायला आली। आम्ही शहरात चाललो आहोत, महिनाभरानं 10,000 रुपये कमवून आणू, तेव्हाच घरी परतू, एवढे बोलून तिघे पाठीवरच्या पिशव्या सांभाळत गेले सुद्धा। शहरात त्या तिघांना कोणीही महिना 10,000 रुपये पगाराने नोकरीवर ठेवले नाही। मोठ्या मुलाला किराणा मालाच्या दुकानात 7,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली। मधल्याला हॉटेलमध्ये स्वच्छता करण्याची 5,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली। धाकटा मुलगा दिवसभर फिरून कुठेच नोकरी मिळत नाही, म्हणून बस स्थानकामधल्या रसवंती गृहात 6,000 रुपयांच्या पगारावर नोकरीस राहिला। पहिल्याच दिवशी खूप भूक लागली, म्हणून थोरल्याने पोत्यातले मुठभर शेंगदाणे उचलले आणि तोंडात टाकले। हे मालकाने पाहिले, थोरल्याला कडक शब्दात सुनावले, त्याचा अपमान केला। थोरल्याला घरातल्या कोपऱ्यात भरलेल्या शेंगांची पोती आठवू लागली।
खाली मान घालून तो पोती उचलू लागला. मधल्या मुलाची तर हॉटेलातील साफसफाई करून पुरती वाट लागली. दिवसभर हात ओले राहिल्यामुळे पांढरे फटक पडले. नाकाला हॉटेल मधल्या पदार्थांचा वास नकोसा झाला होता. त्याला आपल्या वावरातला पाट आठवू लागला. खळखळ पाण्याचा पाट साऱ्या पिकाला पाणी पाजत पुढे जातो. निर्मळ नितळ पाणी, हिरवं शेत पाहून मनाला तरतरी येते. आणि इथे यापेक्षा शेताला पाणी देणं सोपं असा विचार करून तो काम करत राहिला. धाकट्याची परिस्थिती फार वेगळी नव्हती. ऊसाच्या रसाचे पैसे पाहून त्याला आपल्या मळ्यातला ऊस आठवला नसता तरच नवल. गावाहून येणाऱ्या माणसांना टाळत तो तिथे काम करू लागला. ऊसाच्या मोळ्या वाहताना दमछाक होईल. एवढेच काम आपण घरी केले असते तर, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्या पहिल्या रात्री तिघांनी फोनवरून एकमेकांना आपापली नोकरी कशी छान आहे, आरामशीर आहे असे खोटे खोटे सांगितले. इकडे रामराव व त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या विचाराने व्याकुळ झाले होते. रामराव पत्नीला धीर देत म्हणायचे, अगं मुलं काय वनवासाला नाही गेली, त्यांच्या पंखांची ताकद नको का आजमावायला, मी शक्कल लढवली आहे ही. एक महिन्यानंतर एके दिवशी तिघेही मुले अगदी अशक्त होऊन थकून घरी आली. रामराव नुकतेच शेतावरून आले होते. मुलांच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यांकडे पाहून त्यांना दया आली, पण ते काहीच बोलले नाही. शेवटी मुलेच म्हणाली, बाबा आम्ही चुकलो, एका महिन्यात 10,000 रुपये आम्ही कमवू शकलो नाही, आम्हाला माफ करा. थोरला म्हणाला, बाबा माझ्या लक्षात आलंय की बाहेर इतके कष्ट करण्यापेक्षा आपल्या शेतात आम्ही राबलो तर अधिक पैसे मिळतील. शिवाय आपल्या मर्जीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे काम करायला मिळेल. धाकटा म्हणाला, तुमच्या घराच्या गुरांच्या पिकांच्या सहवासात राहता येईल, पैसे पण मिळतील, प्रेमही मिळेल. मधला हळहळत बोलला, उद्यापासून आम्ही तिघही आपल्या शेतातच राबू आणि शिवार फुलवू. नको आम्हाला कर्ज आणि पैसे, तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा. तिघेही बोलले. रामराव व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. रामराव पुढे होत म्हणाले, मुलांनो, शहरात नोकरी मिळवण्यापेक्षा तुमची कष्ट करण्याची क्षमता तुम्ही नक्कीच ओळखली आहे. बाळांनो, हेच मी तुम्हाला सांगत होतो. आपली स्वच्छ पिकाऊ जमीन असताना काय इकडे तिकडे भटकायचं, हातचं सोडून पडत्याच्या मागं लागायचं. न लाजता शेतीची कामं करा, स्वाभिमानानं जगा. या काळ्या आईची जितकी सेवा कराल तितका फायदा तुम्हाला होईल, हा माझा अनुभव आहे. मुलांनी माना डोलावल्या. त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन निश्चिंत झाले. धन्यवाद.